नमस्कार, मी सिद्धांत मोहिते। मुंबईतील गोरेगाव परिसरातील एका मराठी घरातील एका लहान मुलीवर बलात्कार झाला। 2021 साली कौसर शेख नावाच्या एका 35 वर्षाच्या माणसाने 16 वर्षाच्या एका मराठी मुलीवर बलात्कार केला। आणि त्यानंतर नक्की काय काय घडलं, त्या मुलीच्या आयुष्यातील विविध घटना तसेच तिच्या परिवाराच्या आयुष्यातील विविध घटना कशा प्रकारे घडल्या आणि कशा प्रकारे कौसर शेख नावाच्या या आरोपीने एक मोठी रणनीती आखली, कशा प्रकारे ही केस लवकरात लवकर संपेल यासाठी त्या मुलीला ह्या लोकांनी फसवलं, तिचा धर्म सुद्धा बदलला आणि तिला शेवटी पळवून नेलं। हे जाणून घेण्यासाठी आज आपण गारुडे परिवाराच्या घरी आलोय। आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया। मी पुष्पा दशरथ गारुडे। माझी भाची हिच्यावर 2021 मध्ये एक अत्यंत भयानक प्रकरण घडलेलं मालाड साईनाथ मार्केटमध्ये। तिच्यावर कौशल शेख करून जो 35 वर्षाचा मनुष्य आहे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता 2021 मध्ये। तोपासून आम्ही कोर्टामध्ये केस लढवतोय। या गोष्टीला आज 3 वर्ष झाले। त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीने आम्हाला पैशाची लय ऑफर दिली, माझ्या लेकीला पण दिली, आम्ही ते पैसे नकारले। त्याच्यानंतर हमजा शेख हा जो कौशलचा मित्र होता त्यांनी माझ्या मुलीला फसवणूक करून प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं। आणि म्हणजे पहिला जो आरोपी होता ज्याने बलात्कार केला त्याचाच मित्र आहे हमजा शेख। कौशलचाच मित्र हमजा शेख ह्यांनी माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून तिच्या संगती लव जिहादचं प्रकरण करून लग्न केलं। 25 तारीखला आम्हाला 7 वाजता फोन आला की आत्यामीने आमच्या संगती लग्न केलं। त्याच्यानंतर आम्ही पोलीस चौकीमध्ये गेलो, वनराई पोलीस चौकीमध्ये गेलो। वनराई लग्न केलं, तिचा धर्म सुद्धा बदलण्यात आला। हा, धर्म बदली केला। 100 नंबरच्या स्टॅम्प पेपरवर तिचा धर्म बदली केलाय। आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर धर्म बदली केल्यानंतर तुम्ही काय केलं? नंतर आम्ही पोलिसांकडे गेलो। कोणत्या पोलीस? वनराई पोलीस चौकीमध्ये गेलो। वनराई पोलीस चौकीमध्ये जाऊन सांगितलं की माझी मुलगीचं लग्न झालेलं आहे, आम्हाला मदत करा सर। तर ते बोलले की आम्ही काय या लग्नामध्ये 18 वर्षाची मुलगी, तर आम्ही काय मदत करू शकत नाही तुम्हाला। म्हणजे त्यांनी 16 वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार झाला तर ती 18 होईपर्यंतच हे थांबले होते असं? ते त्याची वाटच बघत होते की कधी ही 18 होते आणि कधी हिला आम्ही आमच्या जाळ्यामध्ये लव जिहादमध्ये फसवू। पण तुम्ही पोलिसांना हे सांगितलं का की तिच्यावरती ब्लॅक मॅजिक झालेलं आहे, तिला पळवून नेलेलं आहे आणि तिची इच्छा नसताना तिला? आम्ही सर्व सांगितलं सर की तिच्यावर ब्लॅक मॅजिक पण केलंय। त्यांना आम्ही सर्व प्रूफ पण दाखवले, जे आमच्याकडे हाय सर्व प्रूफ दाखवले। माझ्या मुलीला ब्लॅक मॅजिकचं सामान दिलं, बोलले की हे जाळून बिळून पियायचं आणि हे जाळून तुझ्या आजीला पण पाजायचं। हे सर्व प्रकरण झालं। काय सामान होतं त्याच्यामध्ये? एक तावीज होती, पाण्याची बॉटल होती आणि 2-3 पेपर असे गोल गोल लिपटून ते जाळायचे माचीस मेणबत्तीवर। म्हणजे पहिला जो आरोपी होता कौसर शेख त्याचाच मित्र हमजाने दिलंय। म्हणजे कौसर शेखचाच मित्र हमजा आणि हमजा शेखने तुमच्या मुलीबरोबर प्रेमाचं नाटक केलं। नाटक केल्यानंतर माझ्या मुलीला बोलले हे तू सामान घे, तुझ्या घरातले कोणी राजी नाही होत ना, त्यांना हे ब्लॅक मॅजिकचं पाणी पास, सर्व राजी होणार। माझ्या मुलीने तिला काय केलं काय माहिती, ती सर्व जसं तो बोलत होता तसं ती मौलानाकडे तावीज आणली, तावीज दिली, तिला पाजलं, पाणी प्यायली, प्लस मेणबत्ती ठेवून त्याच्यावर जाळायचं, ते पाणी प्यायचं आणि माझ्या आईला पण पाजायचं। पण तुम्हाला काय वाटतं की हे सगळं त्या लोकांनी का केलं असेल? हे त्याला सोडवायसाठी सर्व मागे पडले, कारण हे सर्व जात धर्म बदली करण्याचं टार्गेट बनवलं आहे। त्या मुलाने पहिले जात बदली केली, नंतर लग्न केलं, म्हणजे इस्लाम धर्म तिला स्वीकारायचं भाग पाडलं ब्लॅक मॅजिक करून। तिकडचे पोलीसवाले कोणी राजी नाही ऐकायला आमचे, बोलते आमचं या प्रकरणामध्ये आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही। पण कोण होते हे पोलीस तुम्हाला नाव? प्रथमेश विचारे करून तिथे 3 स्टार सर होते, रुक्मणी माने होते आणि एक हवलदार होते। हे तर आमच्यावर एकदम। पण ह्या गोष्टीचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की ते तुमची तक्रार घ्यायला नाही म्हणतात? हाय सर, आमच्याकडे भरपूर पुरावे आहे। आल्यानंतर कुठल्याही मुलीला आम्हाला तिला थांबवण्याचा अधिकार काय मला सांगा। आणि सो सिंपल आहे, आम्ही का थांबवून ठेवा त्या मुलीला? आता नाही कंप्लेंट नाही घेणार तुम्ही? नाही घेणार। काय नाही घेणार तुम्ही? नाही घेणार म्हणजे काय नाही घेणार तुम्ही कंप्लेंट? मुलीला आम्ही पाठवलं काय घेणार?
आहे प्रॉब्लेम आहे ऐका, हा तोच बोलतोय का? आपण पाहिलं कशा प्रकारे एका अल्पवयीन मुलीवर 2021 साली बलात्कार झाला आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे तिला लव्ह जिहादच्या षडयंत्रामध्ये अडकवून तिचा धर्म बदलून तिच्यावर ब्लॅक मॅजिक करून शेवटी तिला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करण्यात आलं. मला असं वाटतं की 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ज्या हिंदू मुलींचा धर्म बदलला जातोय ह्या विषयामध्ये 2023च्या अधिवेशनामध्ये गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः असं म्हटलं होतं की सर्वच पोलीस स्टेशन्सना एक SOP दिली जाईल. अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत आणि त्यातनं मुलींना फूस लावून पळवून नेणे, मग त्यांच्याशी लग्न करणे आणि जी मूळ आयडेंटिटी सांगितलेली असते त्याच्याऐवजी तो व्यक्ती दुसराच निघतो किंवा खोटं त्या ठिकाणी जाळ्यात फसवलेलं असतं, मग त्या मुली परत येतात वगैरे. या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः राज्याचे पोलीस महासंचालक यांना सांगणार आहे की त्यांनी अशा प्रकरणांची डील करण्याकरता एक SOP तयार करून सगळ्या पोलीस स्टेशनला सेन्सिटाईज केलं पाहिजे. काय असं अध्यक्ष महोदय की जर वेळेत याच्यावर कारवाई जर झाली तर त्यातनं मग कुठेतरी हा जो काही सामाजिक तेढ आहे ते निर्माण होत नाही, पण जर वेळेवर कारवाई झाली नाही तर त्याला मग अनेक सामाजिक कंगोरे तयार होतात, त्यातनं सामाजिक तेढ निर्माण होतं. आणि म्हणून अशा प्रकारे पोलिसांना याच्यात तात्काळ कारवाई करायला सांगण्यात येईल आणि जिथे पोलिसांनी दिरंगाई केली आहे त्या पोलिसांवर देखील कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. त्यामुळे आत्ता ज्या प्रकारे हरिभाऊ पिंपळेंनी सुचवलेलं आहे तसं जिथे जिथे अशा केसेस पेंडिंग असतील त्या सेन्सिटिव्हली हँडल केल्या पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात येतील. आणि ह्याच SOPच्या माध्यमातून पोलीस स्टेशन्सने या प्रकरणांमध्ये सेन्सिटायझेशन केलं पाहिजे. त्यांच्या पोलीस स्टेशनचं कशा प्रकारे अशा सेन्सिटिव्ह मॅटर्सना हाताळलं गेलं पाहिजे ह्याच्या संदर्भामधल्या SOPs राज्य सरकारच्या मार्फत सर्व पोलीस स्टेशन्सला देण्यात येतील असं राज्याच्या गृहमंत्र्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं, पण अद्यापपर्यंत या SOPs आलेल्या दिसून येत नाहीत. लव्ह जिहादच्या संदर्भातल्या कायद्याबाबत मी या सभागृहात आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांनी जे कायदे तयार केलेले आहेत ते कायदे आता आपण मागवलेले आहेत. त्या कायद्यांची पडताळणी आपली चाललेली आहे आणि मग त्यातनं जे काही इफेक्टिव्ह त्यातल्या जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या आधारावर आपल्याकडे काय योग्य सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हा विषय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. की 2023च्या अधिवेशनामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस यांनी अशा प्रकारच्या लव्ह जिहादच्या म्हणजेच इंटरफेथ मॅरेजेसच्या सेन्सिटिव्ह प्रकरणांसाठी सर्व पोलीस स्टेशन्सना SOPs दिल्या जातील आणि या SOPsच्या मार्फत अशा सेन्सिटिव्ह मॅटर्सचं आणि अशा सर्व पोलीस स्टेशन्सचं सेन्सिटायझेशन केलं जाईल. कशा प्रकारे अशा विषयांना अशा केसेसला हाताळलं गेलं पाहिजे याची सूचना, याच्या SOPs, याचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स हे सर्वच पोलीस स्टेशन्सना देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितलं होतं की दिले जातील. अद्यापपर्यंत हे SOPs तयार झालेले नाहीत, हे दिले गेलेले नाहीत. मला असं वाटतं की राज्य सरकारने अशा लव्ह जिहादच्या मुद्द्यांना, अशा लव्ह जिहादच्या केसेसना गांभीर्याने घेऊन आता अजून वाट पाहू नये. पुढच्या काहीच दिवसामध्ये गारुडे परिवारासारख्या अजून परिवारांना आणि ह्यांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा आणि राज्यामध्ये लवकरात लवकरच लव्ह जिहाद विरोधी कायदा त्यांनी आणावा असं मला वाटतं. धन्यवाद.